नमस्कार मंडळी. उन्हाळ्यातील पारंपरिक वाळवणीमध्ये एक खास पदार्थ म्हणजे पोह्याची बोबी पापड. कमी साहित्यामध्ये तयार होणारे ही पापड खूप हलके, कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने ही बोबी पापड कसे बनवायचे ती सविस्तर माहिती आपण आणि रेसिपी जाणून घेऊया. तर पोह्याची बोबी पापड बनवायला आपण पाव किलो पोहे घेतलेले आहे. तर पोहे तुम्ही गाळून घ्या, व्यवस्थित निवडून घ्या. त्यानंतर एक जाड बुडाचं भांडं ठेवा, गॅस पेटवा आणि त्यावरती 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती पोहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे. पोह्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही, परंतु पोहे आपण 3 ते 4 मिनिट मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. उन्हाळा सुरू झाला म्हणजे बऱ्याच प्रकारच्या पारंपरिक रेसिपी, वाळवणीच्या रेसिपी आपण करतो आणि वर्षभरासाठी त्यात साठवून ठेवतो. अशीच ही एक रेसिपी हलकी फुलकी, कुरकुरीत आणि खूप चविष्ट, स्वादिष्ट अशी पापड म्हणजेच बॉबी पापड. कुठल्याही रेसिपीसोबत आपण ते खाऊ शकतो, तोंडी लावू शकतो, भाजीसोबत, डाळ भातासोबत, खिचडीसोबत, नुसती तळूनही आपण खाऊ शकतो. खायला अप्रतिम चवीची ही रेसिपी आहे. तर बघा, आता पोहे मस्त भाजून तयार झाले आहे. इथपर्यंतच आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत. त्यानंतर आता दुसरे जे पोहे शिल्लक राहिले होते तेही भाजून घेऊ. पोहे मस्त भाजून झाल्यानंतर पोहे पूर्णपणे थंड करून घ्या. तर बघा, पोहे थंड झाल्यानंतर हातामध्ये बारीक करता येतात, ते कुस्करून मस्त बारीक होतात. इथपर्यंत आपल्याला हे पोहे भाजायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पोहे टाकायचे आणि जितके बारीक होते तितके हे पोहे बारीक करायचे. पिठाप्रमाणे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचे आहे. म्हणजे एक प्रकारे पोह्याचं पीठ तयार करायचं आहे. त्यानंतर गाळणी घ्यायची, गाळणीमध्ये पीठ टाकायचं आणि चाळून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये थोडेफार काही पोह्याचे कण राहिले असतील तर ते निघून जातील. म्हणजे पूर्णपणे आपल्याला पीठ व्यवस्थित तयार करायचं आहे. पाव किलोसाठी आपण पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा मीठ, पाव चमचा पापड खार, पाव चमच्यापेक्षा कमी हिंग आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर पाव किलो पोह्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. मीठ जास्त घ्यायचं नाही, कारण पापड खार खारट असतो. तर आपण जर मीठ जास्त घेतलं आणि पापड खार टाकला तर बॉबी पापड खारट होऊ शकतात. तर मीठ थोडंसं कमीच घ्या. त्यानंतर यामध्ये आपलं पाणी टाका, हंड्यातलं पाणी टाका आणि मस्त पीठ मऊसूद भिजवून घ्या. कारण पीठ आपण जरी आता आपल्याला पातळ दिसत असेल तरी थोड्या वेळानं हे पीठ घट्ट होते. म्हणून पीठ मळताना जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करतो त्याप्रमाणे तुम्ही पीठ तयार करा. आता याच्यावर झाकण ठेवून मी 10 मिनिट पीठ मस्त मुरायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचा पाणी टाकून परत हे मस्त मऊसूद मळून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला साचा घ्यायचा आहे. जो शेव करायचा साचा असतो, चकलीचा साचा असतो, तो घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 प्लेट पापड करायची साचेची असते, तर ती आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारची ही प्लेट असते, तर ती घ्यायची आहे. आणि यामध्ये आता हा गोळा टाकायचा आहे. तर आज आपण 3 प्रकारचे हे बॉबी पापड तयार करणार आहोत. एक तर प्लेन, जे साहित्य आपण घेतलेलं आहे त्याचे आधी आपण साधे बॉबी पापड तयार करून घेऊ. रेसिपी खूप सोपी आहे. आधी काही पूर्वतयारी करायची गरज नाही. झटपट आपण ही तयारी करू शकतो आणि पापड बनवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड तयार करायचे आहे. परंतु आज आपण 2 ते 3 प्रकारचे वेगवेगळे चवीचे पापड तयार करणार आहोत. तर हे प्लेन पापड तयार झाले. तर पापड आपण सहज वेगवेगळे करू शकतो. आता आपण बघत आहात की ते एकमेकाला चिटकत नाही आणि जरी चिटकले तरी सहज ते निघतात. तर आता जे पापड आपण तयार केलेले आहे ते वाळवायला ठेवू.
शिल्लक राहिलेला आहे त्याचे आता मी 2 भाग करणार आहे. एका भागामध्ये ओवा टाकणार आहे आणि एका भागामध्ये तीळ. तर अशा प्रकारचे आपण 3 चवीचे पापड तयार करू शकतो. तर एकामध्ये तीळ टाकायचे, एकामध्ये ओवा टाकायचा आणि आधीचे जे आपले पापड आहेत ते फक्त जिरे आणि लाल मिरची पावडर याचे पापड. तर आता हे साहित्य टाकून मस्त आणखी परत थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि पहिले जसे आपण पापड तयार केले त्याच पद्धतीने पापड तयार करायचे. लहान मुलांनाच काय तर सर्वांना हे पापड खूप आवडतील. करायलाही खूप सोपी आहे आणि झटपट तयार होतात. विशेष म्हणजे आपण हे पापड जास्त प्रमाणात करून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. वर्षानुवर्ष हे पापड खराब होत नाही, चांगले राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो. विशेष म्हणजे हे पापड आपण जर कमी प्रमाणात तयार केले तर तुम्ही फॅन खालीही सुकवू शकता. हे पापड मी संध्याकाळी तयार केलेले आहे आणि रात्रभर फॅन खाली ठेवून सुकवलेले आहे. तर मस्त हे पापड सुकलेले आहे. परंतु जर तुम्ही किलोच्या प्रमाणात हे पापड तयार करत आहात तर तुम्हाला 1 दिवस तरी उन्हात सुकवणं गरजेचे आहे, जेणेकरून ते वर्षभर टिकतील. तर बघा पापड मस्त तयार करून झालेले आहेत आणि आता आपण हे फॅन खाली रात्रभर सुकवून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या पारंपरिक नवनवीन आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील, बघायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकता. तर बघा पापड मस्त फॅन खाली सुकवून तयार झाले आहे, कारण ते आता आपण कमी प्रमाणात केलेले आहे आणि फॅन खाली सुकवलेले आहे. आता आपण पापड कसे तयार झाले तर ते तळून बघू. तर तळताना हे पापड दुप्पट नाही तिप्पट फुलतात, अतिशय कुरकुरीत होतात, हलके फुलके होतात आणि खायला तर जसे पोंगे बाजारामध्ये विकत मिळतात पिशव्यांमध्ये तसे हे पापड तयार होतात. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण रेसिपी खूप महत्त्वाची आहे, सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि भन्नाट चवीची आहे. पापड मस्त तळून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप हलके फुलके पापड तयार झाले आणि चवीला तर भन्नाट आहे. तर मंडळी या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी बघून अवश्य करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर खाल्ल्यानंतर कमेंटमध्ये मला अवश्य सांगा की पापड कसे तयार झाले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.